आता वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघूयात। धाराशिवच्या तुळजाभवानीचं मंदिर आता रात्रीऐवजी पहाटे 4 वाजता उघडणार आहे। दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थानने निर्णय घेतलाय। मात्र मंदिर संस्थानच्या निर्णयावर पुजाऱ्यांनी आक्षेप घेतलाय। निर्णय रद्द करा अशी मागणी केली आहे। श्री साईबाबांच्या जीवनकार्याची महती आणि श्री साईबाबा संस्थानच्या विविध सेवा कार्याचा प्रचार प्रसार करण्याकरता अत्याधुनिक डिजिटलच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे जगभर हे मंदिर पोहोचवलं जाणार आहे। साई संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांच्या सहकार्याने लवकरच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि यूट्यूबर्स या संमेलनाचं आयोजन करण्यात येणार आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये पावसानं विश्रांती घेतल्यानं जायकवाडी धरणातील पाण्याची आवक कमी झाली आहे। धरणातील पाणीसाठा 75.42% पोहोचला आहे। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतोय। पावसामुळे मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही मंदावली आहे। सततच्या पावसामुळे अकोला शहरातील भाजी बाजारामध्ये पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे। त्यामुळे भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत। टोमॅटो, गवारीच्या शेंगा, लसूण यांचे दर सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत। जळगावमध्ये केळीच्या भावात क्विंटल मागे 600 ते 700 रुपयांची वाढ झाली। उत्तर भारतामध्ये श्रावण महिना सुरू होत असल्यानं केळीची मागणी वाढली आहे। त्यामुळे केळीच्या भावात वाढ झाली आहे। दरम्यान केळीला सरासरी 2180 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळत असून पुढील काळामध्ये केळीचे भाव तेजीत राहण्याची शक्यता आहे। धाराशिवमध्ये 2014 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केलेला भूम आरसोली हा रस्ता हरवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। हा रस्ता शोधून देणाऱ्या कार्यालयाला आरसोली गावच्या ग्रामस्थांनी 51,000 रुपयांचं लोकवर्गणीतून बक्षीस देण्याचं जाहीर केलेलं आहे। तसंच गावाच्या पंचक्रोशीमध्ये तसे पोस्टर देखील लावण्यात आलेले आहेत। नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा वाहतूक सेवेमध्ये दाखल झाल्यानंतर त्यावरून महिन्याभरामध्ये 11 लाख वाहनांनी प्रवास केला। तर एका महिन्यामध्ये या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांच्या टोल वसुलीतून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या तिजोरीमध्ये 90 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे। अहिल्यानगरच्या बेपारी मोहल्ला झेंडी गेट इथं कुरेश समाजाची जिल्हास्तरीय बैठक पार पडली। या बैठकीमध्ये समाजानं एकमुखानं निर्णय घेत शेतकऱ्यांकडून भाकड आणि कायद्यानं परवानगी असलेली जनावरं खरेदी विक्रीचा व्यवसाय बेमुदत बंद करण्याचं जाहीर केलं। रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे समुद्रामध्ये अवैध मासेमारी सुरू आहे। महाराष्ट्र शासनानं मासेमारीत बंदी घातलेली असताना सुद्धा हर्णे बंदरासमोर नियमांची सर्रास पायमल्ली होते आहे। स्थानिक मच्छीमारांमध्ये संतापाची लाट आहे। नियम फक्त आमच्यासाठीच आहेत का असा सवाल उपस्थित करत स्थानिक कारवाईची मागणी करत आहेत। रायगड जिल्ह्यातील निजामपूर ग्रामपंचायतीचं नामकरण किल्ले रायगडवाडी ग्रामपंचायत म्हणून करण्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे। रायगड किल्ल्यावरील दौऱ्यादरम्यान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खंत व्यक्त केली। त्यानंतर शासकीय स्तरावर या कामाला वेग आला। आज ही विशेष ग्रामसभा पार पडली। निजामपूर ग्रामपंचायत हे नाव बदलून रायगडवाडी ग्रुप ग्रामपंचायत हे नाव द्यायचं असं नामकरण करण्याचा निर्णय ग्रामस्थांकडून करण्यात आला। थकीत मालमत्ता करावर पालिका चक्रवाढ व्याज लावते, त्यातून शहरवासियांची सुटका करण्याकरता प्रशासनानं 95% व्याजमाफीची योजना आणलेली आहे। त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा याकरता आता पालिकेनं थकीत मालमत्ता कर वसुली शिबिराचं आयोजन केलं आहे। गोंदियाच्या देवरी शहरामध्ये मोकाट जनावरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे। शहरातील प्रत्येक चौकात, वळणावर आणि बाजार परिसरामध्ये ही जनावरं रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेली आहेत। त्यामुळे वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागते। पंढरपूर वारी करता भंडारा विभागाकडून विशेष बस सेवेचं आयोजन करण्यात आलंय। या सेवेमुळे विभागाला एकूण 19,36,139 इतकं उत्पन्न मिळालं आहे। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहराच्या लगतच मध्य प्रदेश राज्याची सीमा असल्यामुळे मध्य प्रदेशमधील शेतकरी मोठ्या प्रमाणात विनापरवाना रासायनिक खतं घेऊन जाताना कृषी विभागाच्या भरारी पथकानं कारवाई केली। या कारवाईमध्ये 3 मालवाहक जप्त करण्यात आले। तसंच गाडी चालकावरही गुन्हा नोंदवण्यात आला। जळगावामध्ये विविध सामाजिक आणि साहित्यिक संस्थांच्या संयुक्त विद्यमानं 18वं बहिणाबाई सोपानदेव खानदेश राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं। संमेलनामध्ये आमदार सुरेश भोळे आणि खासदार स्मिता वाघ प्रमुख पाहुणे उपस्थित होते। संमेलनाची सुरुवात भव्य ग्रंथ दिंडीनं झाली।
महाडी बीटी या पोर्टलवरून कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळत असून ॲग्रीस्टॅक शेतकरी ओळख क्रमांकातून शेतकऱ्याची सगळी माहिती अर्ज करताना जमा होते। त्यामुळे योजनांच्या अर्जाची पडताळणी करताना यापुढे 7/12/8 चा उतारा अपलोड करण्याची गरज आहे। अतिवृष्टी, शेतजमीन खरडून जाणं, पिकं पाण्याखाली जाणं, अमरावती विभागातील बुलडाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये 17,000 हेक्टरहून जास्त क्षेत्रावर दुबार पेरणीचं संकट निर्माण झालंय। भंडारा, गोंदिया, पालघर, रायगड, गडचिरोलीत भातरोपांची लागवडही रखडली आहे। ॲग्रीस्टॅक या योजनेअंतर्गत देशभरामध्ये शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्याचं काम सुरू आहे। राज्यात रविवार अखेर 95,85,501 शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रमांक मिळाला आहे। शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे। राज्य सरकारनं परमिट रूमवरील वॅट दुप्पट वाढवलं आहे। या विरोधात परमिट रूम, बार आणि लाऊंज बार व्यावसायिकांनी आज महाराष्ट्र बंद पुकारला आहे। यामुळे राज्यभरातील परमिट रूम, बार आणि लाऊंज बार्स बंद राहतील। बंदला जिल्हा हॉटेल्स, रेस्टॉरंट मालक आणि संघटनेचा पाठिंबा आहे। संरेखनामध्ये बदल करून पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग सेमी हायस्पीड रेल्वेला समांतर नेता येईल का, या दृष्टीनं अहवाल तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिले होते। मात्र रेल्वेला समांतर औद्योगिक महामार्ग नेणं तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य असल्याचं राज्य रस्ते विकास महामंडळानं अहवालामध्ये नमूद केलं। कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रशासनानं आता मडगाव सावंतवाडी रोड, मडगाव पॅसेंजर आणि सावंतवाडी रोड, दिवा सावंतवाडी रोड एक्सप्रेस या 2 गाड्यांमध्ये एक 3 टियर इकॉनॉमी डबा कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतलाय। याची अंमलबजावणी 15 जुलैपासून टप्प्याटप्प्यानं होणार आहे। धारावीतील रहिवाशांचं मिठागरांच्या जागेवर कोणत्याही परिस्थितीत पुनर्वसन होऊ देणार नाही असा इशारा मुलुंडवासियांनी दिला आहे। याकरता जनआंदोलन आणखी तीव्र करण्याबरोबरच उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्याची तयारी सुरू आहे। राज्य सरकारच्या निर्देशांनुसार सगळ्या कबूतरखाने बंद करण्याची कारवाई मुंबई महापालिकेनं विभाग स्तरावर सुरू केली आहे। मात्र काही ठिकाणचे कबूतरखाने बंद करण्याकरता पालिकेला सातत्यानं कारवाई करत राहावं लागतंय, कारण कर्मचाऱ्यांचा, नागरिकांचा विरोध होतोय। दादागिरी त्यांची केली जाते, दादागिरी समोर येते आणि त्यामुळे कर्मचारी त्रस्त आहेत। वयाच्या 60नंतर होणारे हृदयविकार 30 ते 40 वयोगटातील तरुणांना जडलेले दिसत आहेत। यामुळे हृदयविकार तज्ज्ञांनी 30 ते 35 वयात हृदयाची तपासणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे। राज्य शासनातील मंत्रालयासह विविध विभागांमधील तब्बल 3 लाख पदं रिक्त असून रिक्त पदांचा आकडा वाढतोच आहे। रिक्त पदांमुळे सध्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो आहे। दरवर्षी सेवानिवृत्तीनं रिक्त होणाऱ्या 3% जागांची यात भर पडते आहे। 1 जून पासूनच्या मासेमारी बंदीनंतर 1 ऑगस्ट पासून खोल समुद्रातील पावसाळी मासेमारीला सुरुवात होणार आहे। मात्र 20 दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाही मच्छीमारांच्या बोटी दुरुस्ती आणि तयारी करता आत्तापासूनच लगबग सुरू आहे। यामुळे करंजा, मोरा, कसारा, ससून डॉक या बंदरात हजारो मच्छीमारांची गर्दी दिसते आहे। गेल्या 11 वर्षांमध्ये आयकर विभागाकडून करदात्यांना दिल्या जाणाऱ्या करपरताव्यामध्ये तब्बल 474% वाढ झाली आहे। 2013-14 मध्ये आयकर परतावा 83,008 कोटी रुपये होता। 2024-25 मध्ये तो वाढून 4,77,00,000 कोटी इतका झाला। मुंबईतील प्रदूषणाचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे। शहराच्या हवेत कर्करोगाशी संबंधित धूलीकण धोकादायक पातळीवर पोहोचलेत। मुंबईकरांच्या श्वासावाटे विषारी धूर शरीरात जात असून त्यानं कर्करोगाचा धोका वाढला आहे। दररोज कोट्यवधी लोक रेल्वेनं प्रवास करतात। या प्रवाशांची सुरक्षितता अधिक मजबूत करण्याकरता भारतीय रेल्वेनं सगळ्या गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। या योजनेअंतर्गत देशभरातील सुमारे 74,000 प्रवासी कोच आणि 15,000 लोकोमोटिव्ह इंजिन्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील।
लोकल रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची ओळख पटवण्याकरता फेस रेकग्निशन प्रणाली बसवण्यात येते। यात पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय स्थानकांवर ही प्रणाली बसवण्याचं काम जवळपास पूर्ण झालेलं असलं तरी मध्य रेल्वेच्या स्थानकांवर मात्र ते अजूनही अपूर्ण अवस्थेत आहेत। भारतीय बनावटीचे कॅमेरे उपलब्ध होत नसल्यानं हे काम रखडलं आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा करताना कोणती काळजी घ्यावी, आपत्ती उद्भवू नये याकरता कशी खबरदारी घ्यावी, आपत्ती उद्भवलीच तर आपत्कालीन व्यवस्थापन कसं करावं याबाबत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून गणेशोत्सव मंडळातील स्वयंसेवकांना एकदिवसीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे। या उपक्रमाकरता पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयाकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांशी समन्वय साधण्यात येणार आहे। राज्यभरातील राजकीय आणि व्यापारी जोखीम कमी झाल्या तर मध्यावधी सोन्याच्या किमती कमी होऊ शकतात असं अहवालातून समोर आलंय। जर अमेरिकन डॉलर आणि ट्रेझरी यील्ड वाढलं तर सोन्याच्या किमतीत आणखी घट होण्याची शक्यता आहे। दुष्काळ आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे नारळाच्या उत्पादनामध्ये 40% घट झाली आहे। परिणामी खोबरेल तेलाच्या किमतीत तब्बल 3 पटीनं वाढ झाली आहे। या तेलाचा घाऊक बाजारातील दर प्रति किलो 130 रुपयांवरून 400 रुपयांवर पोहोचला आहे। राज्यातील 2री ते 8वी पर्यंतच्या सगळ्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहे। राज्य शिक्षण आणि संशोधन प्रशिक्षण परिषदेनं याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे। मुंबई गोवा महामार्गावर खड्डे पडल्यानं वाहनांचा वेग मंदावतो आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे। विशेष म्हणजे भल्या मोठ्या खड्ड्यामुळे अनेक वाहनं या खड्ड्यामध्ये अडकून वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे। रस्त्यांवर पडलेले खड्डे, लाटांप्रमाणे लावलेले डांबराचे थर, रस्त्यातच खाली वर गेलेली गटारांची झाकणं यामुळे अपघातांच्या घटना वाढत आहेत। रस्त्यावरील या परिस्थितीला सामोरं जाताना वाहन खरेदीवेळी रस्त्यावरील सुविधेचा टॅक्स भरला की असुविधेचा असा प्रश्न अनेकांना पडतो आहे। गरिबी, असुरक्षित परिसर, आरोग्याच्या समस्या आणि जागरूकतेचा अभाव यामुळे धारावीतील सुमारे 40% मुलं प्राथमिक शिक्षण पूर्ण होण्याआधी शाळा सोडतात। शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी ही माहिती दिली आहे। माथेरानमध्ये गेल्या वर्षी पर्जन्यमानाचा 2000 मिलीमीटरचा टप्पा 19 जुलैला पूर्ण झाला। यंदा 6 दिवस आधी 13 जुलैचाच हा टप्पा पूर्ण केला जाणार आहे। यावर्षी मागील वर्षीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज माथेरान नगरपालिकेचे पर्जन्य नोंद ठेवणारे अन्सार महापुळे यांनी व्यक्त केला। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करण्यात आली। छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाउंडेशनच्या वतीनं प्रवीण गायकवाड यांचा निषेध करण्यात आला। प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा दीपक काटे भाजपचा पदाधिकारी असल्याची माहिती मिळते। शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक असलेला दीपक काटे हा भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी देखील आहे। दरम्यान दीपक काटेसह प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शाईफेक करण्यात आली। शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्या डोक्यावर शाई टाकून त्यांना धक्काबुक्की केल्याचं बोललं जात आहे। माझ्यावरील हल्ल्याला सरकार जबाबदार आहे असं गायकवाड म्हणाले। दरम्यान शरद पवारांनी फोन करून गायकवाड यांची या हल्ल्यानंतर विचारपूस केली।